कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह आहे। श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावातही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। गावातील सर्व लोकांनी एकत्रित येत होळीची तयारी केली होती आणि रात्री देवीची होळी पेटवल्यानंतर गावात होलिका दहन करण्यात आलं। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनोख्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा होतो। पारंपरिक प्रथेनुसार प्रतिकात्मक मढ काढण्याची अनोखी परंपरा आहे। प्रतिकात्मक मढ काढून शहराची दृष्ट काढली जाते एक प्रकारे आणि काल देवीचा होम लागल्यानंतर रात्री 12 वाजता मढ म्हणजेच प्रेतयात्रा काढून शहराची संपूर्णपणे दृष्ट काढली जाते आणि दृष्ट काढून विधी पूर्ण करून पाथरजाई देवीच्या होमात त्याचं दहनही केलं जातं। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम आहे आणि रत्नागिरीतल्या खेडमध्ये जागरूक ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी पाथरजाई देवीचा होम पार पडला आणि यावेळी हजारो भाविक उपस्थित होते। मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून होम पेटवण्यात आला। होमाच्या टोकाला जिवंत कोंबडी बांधून त्यानंतर पारंपरिक गाणी म्हणत होम पेटवला जातो आणि त्याभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात। कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील देवी पाथरजाई देवीचा आत्ता होम लागतोय। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आत्ता संपूर्ण जे परंपरेनुसार जी प्रथा आहे त्याप्रमाणे होळीला या ठिकाणी प्रदक्षिणा देखील घातलेला आहे आणि आत्ता या ठिकाणी होम काहीच वेळात या ठिकाणी सुरू होतोय। विशेष म्हणजे हा कोकणातला होम आहे। या ठिकाणी तिखटाचा नैवेद्य दिला जातो, कोंबडं या ठिकाणी बांधलं जातं, देवीला गारानं या ठिकाणी होमाच्या या ठिकाणी घातलं जाते आणि ही कोकणातील एक प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवामधला हा एक प्रमुख देवीचा होम आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधला देवी पाथरजाई देवीचा होम आहे आणि या ठिकाणी आता होमाला सुरुवात होते। सर्व मानकरी जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता होमाला सुरुवात होईल। पाथरजाई मातेचा जयघोष या ठिकाणी केला जातोय आणि या ठिकाणी आता होम पेटवला जातोय। मानकरी आहेत या देवीचे प्रमुख मानकरी आहेत, त्यांच्या हस्ते पहिल्यांदा या देवीचा होम जो आहे हा पेटवला जातो। अनेक जे खेडमधले जे हजारो या ठिकाणी लोक आलेले आहेत ते या ठिकाणी या होमामध्ये नारळ ठेवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो नारळ ठेवलेले आहे ते होम पेटल्यानंतर या ठिकाणी तोच नारळ आपल्या घरामध्ये नैवेद्य म्हणून या ठिकाणी नेला जातो। मानकऱ्यांच्या हस्ते जो आहे हा पाटणे महाजन चिखले यांच्या हस्ते या ठिकाणी होम पहिल्यांदा पेटवला जातो। आपण बघतोय की मानकऱ्यांच्या हस्ते पहिल्यांदा होम पेटवलेला आहे। या ठिकाणी पारंपरिक होम पेटवत असताना हुर्रे हुर्रे असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। नारळ टाकतायत, या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होते आणि आपण बघतोय की रत्नागिरी जिल्ह्यातला अत्यंत मानाचा असा असणारा हा देवी पाथरजाईचा जो होम आहे हा या ठिकाणी पेटलेला आहे। भाविक जे आहेत हे या ठिकाणी नारळ टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर कोकणातला हा प्रमुख सण आणि या प्रमुख सणांमधील हा देवी पाथरजाईचा होम या ठिकाणी लागलेला आहे। हजारो भाविक या ठिकाणी या होमाच्या ठिकाणी आलेले आहेत, देवीच्या होमामध्ये नारळ टाकत आहेत आणि आपली गारणी आहेत, नवस आहेत हे या ठिकाणी पूर्ण करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 अहमद, खेड, रत्नागिरी। तर धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात रात्री उशिरा होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवण्यात आली। मंदिरातील होळी पेटल्यानंतर शहरातली होळी पेटवण्याची परंपरा आहे। होळीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी देवीचा अभिषेक आणि पूजा केली जाते आणि तुळजाभवानी मातेला पुजाऱ्यांकडून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे। होळी निमित्तानं मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। मुख्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होळीचा उत्साह पाहायला मिळाला. होळी पौर्णिमेनिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी होळीची पूजा करून वंदन केलं. त्यानंतर होळी पेटवून समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन सर्वांना सुख समाधान मिळावं अशी प्रार्थना केली. राज्यामध्ये सर्वत्र होळीचा उत्साह दिसून येते. राजकीय नेत्यांनी सुद्धा होळी साजरी केली. बीडच्या परळीमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी केली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच परळीत आल्या होत्या आणि यावेळी त्यांनी परळीच्या कौंटळी तांडा इथे बंजारा समाजातील महिलांसोबत होळी साजरी केली. आणि यावेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी या महिलांसोबत ठेका धरला. दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात होळी साजरी केली. राणा दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करतं आणि अशातच मेळघाटातील चेथर गावात होळी निमित्तानं पूजन करून राणा दाम्पत्यानं सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर नागपुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत होळीचं पूजन केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या उत्सवात सहभाग घेतला. तसंच ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. दुसरीकडे भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमध्ये वेगवेगळ्या तांड्यांवरती जाऊन होळीचा सण साजरा केला. बंजारा समाजासोबत त्यांनी होळी साजरी केली. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होळी निमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात अमोल कोल्हेंनी सहभाग घेत जनतेला होळी निमित्तानं शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये गाव तांड्यांवरती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी होळी साजरी केली. गाव तांड्यावरती जात बंजारा समाजातील नागरिकांसह होळी साजरी करण्यात आली. बंजारा समाजाच्या पारंपरिक गाण्यांवरती मंत्री अतुल सावे यांनी ठेका धरला. जटवाडा इथल्या गावंदरी तांडामधील बंजारा समाजासोबत सावेंनी शिमगोत्सव साजरा केला. मुंबईतले कोळीवाडे सुद्धा होळी साजरी करतायत आणि वरळीच्या कोळीवाड्यात सुद्धा होळीचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक साज लाभलेल्या होळीनं कोळीवाड्याची शान आणखी वाढवली. सण शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला अशी गाणी ऐकू आली की पावलं आपोआपच थिरकायला लागतात. शिमगा म्हटलं की समोर येते ती कोलीन बाय आणि कोळी बांधव. अंगावर दागिने, डोळ्यात भक्ती अशी ती कोलीन मुंबईतल्या प्रत्येक कोळीवाड्यात दिसते. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सुद्धा अशीच होळीची धूम पाहायला मिळाली. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी तर अगदी दणक्यात साजरी होते. कोळी बांधव होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच होळीच्या पूर्वसंध्येला कोळी बांधव होळी दहन करतात आणि कोळी समाजाच्या या होळीला कोंबड होळी असं देखील म्हटलं जातं. परंपरा आहे आमची कोळीवाड्याची की आदल्या दिवशी आमची होळी असते. उद्या आमच्याकडे होळीची पूजा असते. त्यामुळे आज होळी केली जाते आणि उद्या होळीची पूजा केली जाते. कारण मच्छी मारायला जातात आमचे सगळे कोळी बांधव आणि उद्या ती होळीची पूजा केली जाते. म्हणून आदल्या दिवशी आमची होळी असते. प्रेक्षकांनो, तुम्ही पाहू शकता की आता या कोळी समाजातील आपल्या भगिनी यांनी डोक्यावर मातीची मडकी घेतलेली आहे. ही नेमकी काय प्रथा आहे वरळी कोळीवाड्याच्या होळीची आपण जाणून घेऊया. वरळी कोळीवाड्यात महिला मडकी डोक्यावरती घेऊन संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढतात. ही मडकी डोक्यावर एकावर एक घेऊन त्यात दिवा लावलेला असतो. ती मडकी डोक्यावर घेऊन सगळ्या महिला होळीला 5 फेऱ्या मारून ती मडकी होळीसमोर फोडली जातात. तर दुसरीकडे कोळी बांधव म्हटलं की घरांमधून
म्हावऱ्याचा सुगंध आला नाही तर नवलच. होळीला नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि पाहुण्यांच्या पोटपूजेसाठी म्हावऱ्याचं खास जेवण सुद्धा बनवलं जातं. आपल्या 12 वर्षाची ही हौल आहे. ह्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. असं आहे की ही मडकं घेण्यामागे एकच उद्देश आहे की आपली घरातली इडापिडा सगळी दूर जाऊ दे आणि होळी मातेला आम्ही एकच प्रार्थना करतो, आमच्या बांधवांना होळीला भरपूर मासे मिळू दे, आमची मासेमारी जोरात चालू राहू दे. हे आम्हाला सांगा ताई. पुरणपोळी आणि पापडी तांदळाची पापडी, हे चणे उकडलेले आणि वाल उकडलेले, हे होळीला नैवेद्याला लागतात. वरळी कोळीवाड्यातील आपल्या बांधवांच्या घरी पाहुण्यांची किती वर्दळ असेल आणि त्यांच्यासाठी ते इतक्या प्रेमाने पुरणपोळ्या सुद्धा बनवतात आणि दुसरीकडे मासे सुद्धा तळतायत. कोळीवाड्यातल्या या होळीची भुरळ राजकारण्यांना पडली नाही तर नवलच. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कोळीवाड्यातल्या या होळीचा आनंद लुटला. एकमेकांविरोधात असलेले हे दोन्ही नेते आपापसातले हेवेदावे विसरून हलगीच्या तालावर ठेका धरताना दिसले. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. माथ्याना बारा आंबरवचांनी त्यावयेनी घातली सायलीची, त्यावयेनी घातली सायलीची. कपाली बिंदी नाकाने नतनी, मोत्याची कुडी तुझे कानामंदी, अगो मोत्याची कुडी तुझे कानामंदी, माझे मनान भरलीस कौरी. गल्ल्यांची माशाची चेन, ओठांवर भाषेचा गोडवा आणि सजलेले कोळी बांधव. वर्षानुवर्ष कोळीवाड्यात ही होळीची परंपरा आजतागायत सुरू आहे. ईशा जगताप, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.